सुनील त्याच्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी एका खाजगी शाळेत जातो. तिथे गेल्यावर त्याला कळते की मुलांना प्रवेश घेण्यापूर्वी एक परीक्षा द्यावी लागते. मूल परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच प्रवेश होतो, अन्यथा ते नाकारले जाते. आता सुनील त्याच्या मुलाला शाळेत परीक्षा देण्यास सोडतो आणि स्वतः बाहेर वेटिंग हॉलमध्ये मुलगा परत येण्याची वाट पाहत बसतो. मग अचानक त्याची नजर शाळेच्या प्रिन्सिपलवर पडते आणि प्रिन्सिपल मॅडमना बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिन्सिपल मॅडमला पाहून सुनील त्याचे तोंड लपवतो आणि पळतच शाळेच्या बाहेर जाऊ लागतो. पण तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम सुनीलला बाहेर निघताना पाहून घेतात आणि त्यांनाही धक्का बसतो. आता सुनीलही विचारात पडला होता की ही तर एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, मग ही इथे आणि तेही एवढ्या मोठ्या पदावर कशी पोहोचली? शिवाय मी तिला घरातून लाथ मारून बाहेर हाकलून दिले होते. आज मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी काय पाहतोय? सुनील खूप जास्तच हैराण झाला होता. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. यानंतर मॅडमने सुनीलला तिच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि पुढे जे काही झाले त्याने संपूर्ण शाळेत एकच खळबळ उडाली. पण या सगळ्यांमागे काय कहाणी होती? या सगळ्यांचं कारण काय होतं? प्रिन्सिपल मॅडम आणि सुनीलचं नातं काय होतं? प्रिन्सिपल मॅडमना पाहताच सुनील तोंड लपून पळून जाण्याचा प्रयत्न का करत होता? चला तर जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचं सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील द्या, जेणेकरून माझे मनोबल वाढेल आणि मी रोज तुमच्यासाठी नवनवीन मनोरंजक कथा घेऊन येईल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही कथा एका शीतल नावाच्या मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या कुटुंबासोबत एका छोट्याशा गावात राहत होती. शीतलच्या कुटुंबात तिचे आई वडील आणि 2 बहिणी होत्या. शीतल तिच्या बहिणींमध्ये सर्वात मोठी होती आणि पदवीचे शिक्षण घेत होती. शीतलचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला होते. एके दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की माझ्याकडे तुमच्या मुलीसाठी स्थळ आहे. मुलगा खूप चांगला आहे, प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो, घरात कशाचीही कमी नाही. तुमची मुलगी आयुष्यभर आनंदी राहील. तुमचा काही आक्षेप नसेल तर मी नात्याचा विषय पुढे घेऊन जाईल. शीतलचे वडील सांगतात की तुमच्या म्हणण्यानुसार ते खूप श्रीमंत लोक वाटत आहेत, त्यामुळे ते जास्त हुंड्याची मागणीही करतील. मी एक साधारण नोकरदार माणूस आहे, कदाचित त्यांचा आणि आमचा काही ताळमेळ बसणार नाही. यावर ती व्यक्ती म्हणते की असे काही नाही, त्या लोकांना फक्त सुंदर आणि सुशिक्षित मुलगीच हवी आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवा तो हुंडा तुम्ही देऊ शकता, त्यांना फक्त मुलीमध्येच रस आहे. तेव्हा शीतलचे वडील म्हणतात की मग ठीक आहे, यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. आमची मुलगी सुशिक्षित आणि सुंदरही आहे, त्यांना जशी सून हवी आमच्या मुलीमध्ये ते सर्व गुण आहेत. तुम्ही या नात्याचा मुद्दा पुढे करा. जर सगळे काही व्यवस्थित घडून आले तर आपण लग्न लावून देऊ. आता ती व्यक्ती मुलाच्या घरी जाते. त्या मुलाचं नाव सुनील असते. तो सुनीलच्या कुटुंबियांना शीतलबद्दल सांगतो आणि त्यांना शीतलचा फोटोही दाखवतो. फोटोत शीतलला पाहून सुनीलचे आई वडील खूप आनंदी होतात आणि सुनीलही तिला पसंत करतो. कारण शीतल जरी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असली तरी ती खूप सुंदर आणि सुशिक्षित मुलगी होती. आता दोघांच्याही कुटुंबियांनी एकत्र बसून मिळून लग्नाची तारीख निश्चित केली आणि 2 महिन्यांनी लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर शीतल पती सुनील आणि त्याच्या घरच्यांमध्ये खूप प्रेमाने मिसळून राहते. पण हे प्रेम जास्त दिवस टिकत नाही. लग्नाच्या 3 महिन्यातच शीतलचे सासरचे लोक तिला एका मोलकरीण असल्यासारखे वागणूक देऊ लागले. ती एका गरीब कुटुंबातील मुलगी असल्याने दरवेळेस तिची खिल्ली उडवली जात होती. दिवसभर ती स्वयंपाकघरात उभी राहून काम करायची, तर कधी तिला संपूर्ण घराला झाडू मारून सगळ्या खोल्या पुसायला लावायचे आणि जर काम करता करता तिच्याकडून
एखादी छोटी मोठी चूक झाली तर ते तिला खूप टोमणे मारायचे की तू एक गरीब घरातील मुलगी आहेस, तुला कोणतेही काम धड येत नाही. शीतल त्यांच्या जाचाला वैतागून एक दिवस सुनीलला सांगते की तुमची आई आणि तुमच्या बहिणी माझ्या छोट्या छोट्या चुकांवर मला काहीही ऐकवतात. दिवसभर माझ्याकडून घरातील नोकरांप्रमाणे कामं करून घेतली जातात. मला कोणी मान सन्मान देत नाही किंवा माझी कोणी इज्जतही करत नाही. पण सुनील तिला धीर देण्याऐवजी उलट तिलाच ओरडतो आणि म्हणतो की तू झोपडपट्टीत राहत होतीस, आम्ही तुला या वाड्यात आणले आणि तुला माझ्या कुटुंबाची साधी काळजीही घेता येत नाहीये. इथे या घरात सर्व गोष्टींची सोय आहे, तुला सर्व कामे इथे शिकावीच लागतील आणि ती तुला करावी लागतील. जास्त इकडच्या तिकडच्या गप्पा स्वतःच्या मनाला लावून घेण्याची गरज नाही. शांतपणे ऐकत राहायचं आणि आपली कामे करत राहायची. सुनीलचे हे उत्तर ऐकून शीतलचे मन आतून तुटले होते. तिला सुनीलकडून खूप काही अपेक्षा होत्या. या घरात एक तोच तर होता ज्याच्याशी ती तिच्या मनातल्या सर्व गोष्टी बोलू शकत होती. आपल्या दुःखांबद्दल आणि त्रासाबद्दल त्याच्याशी बोलू शकत होती. पण सुनीलच्या अशा वागण्याने शीतलला खूप त्रास झाला होता. यानंतर तिने आईच्या घरी फोन करून सर्व प्रकार आईला सांगितला. तेव्हा शीतलची आई तिला समजावून सांगते, बघ बेटी, तू फक्त 3 महिन्यांपासून तिथे राहत आहेस. या सर्व अडचणी नवीन नवीन सासरच्या घरी प्रत्येकाला भेडसावत असतात. हळूहळू ते सर्व लोक तुला आदर आणि प्रेम देऊ लागतील. 1-2 वर्षात तुला मुलगा झाला की तूही त्यांची लाडकी होशील आणि त्यांच्या कुटुंबात पूर्णपणे सामावून घेशील. मित्रांनो, शीतल एक अतिशय निरागस आणि साधी सरळ मुलगी होती. तिला देखील आईचे म्हणणे पटते की आता कुठे मला या घरात येऊन 3च महिने झाले आहेत. हळूहळू जसा वेळ निघून जाईल तसे मीही या सर्वांमध्ये मिसळत जाईल. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती तिच्या सासरच्या घरी राहते आणि तिच्या कामात लक्ष घालते. असाच वेळ निघून जातो आणि 6 महिन्यानंतर तिला कळले की ती गरोदर आहे. यामुळे ती खूप आनंदी होते. तिच्या आनंदाला सीमा नसते. ती देवाचे लाख लाख आभार मानते. मग ती तिच्या पतीला ही आनंदाची बातमी सांगते. पण मित्रांनो, ही बातमी ऐकून सुनीलला राग येतो. तो शीतलला सांगतो की त्याला सध्या मूल नकोय. तू औषधं घे किंवा इतर काहीही गोष्टी कर, पण काहीही झालं तरी मला आता हे मूल नकोय. सुनीलच्या या वक्तव्यावर शीतलला खूप राग येतो आणि शीतलला या मुलाला जन्म द्यायचा होता. पण सुनीलला हे मूल सहन होत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात दिवसेंदिवस वाद होऊ लागले. वाद वाढत जातो आणि शीतल नेहमीच मुलाचा गर्भपात करण्यास नकार देते की काहीही झालं तरी मी या मुलाला नक्कीच जन्म देईन. यानंतर सुनीललाही असे करण्यास भाग पाडले जाते आणि आणखी 2 महिने निघून जातात. परंतु एका रात्री दोघेही पती पत्नी त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्रीचे 1 वाजले होते. सुनील झोपला होता, पण शीतल अजूनही जागी होती आणि तिच्या भावी मुलाची विविध प्रकारची स्वप्ने पाहत होती. तेव्हा सुनीलच्या मोबाईल फोनवर अचानक 8-9 मेसेजचे नोटिफिकेशन्स येतात. तेव्हा शीतल सुद्धा आश्चर्यचकित होते की एवढ्या रात्री यांना कोण मेसेज करते. ती सुनीलचा फोन उचलते आणि जेव्हा ते मेसेजेस पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. सुनीलच्या व्हॉट्सअपवर अनेक मुली चॅट करत होत्या. तो 1-2 मुलींशी नाही तर अनेक मुलींशी बोलत होता. काही त्याच्या मैत्रिणी होत्या तर काहींना त्याने गर्लफ्रेंड बनवून ठेवले होते. शीतल रात्रभर सुनीलच्या फोनवर चॅटिंग वाचत राहते आणि रात्रभर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहतात. हे सर्व पाहिल्यानंतर ती आतून पूर्णपणे तुटते. सकाळ होताच ती सुनीलशी भांडू लागते. ती म्हणते की मी सर्व काही सहन करू शकते, पण तुम्ही मला फसवून बाहेरच्या कोणत्याही मुलीशी संबंध ठेवले तर मी ते अजिबात सहन करणार नाही. मी तुम्हाला कोणाशीही शेअर करू शकत नाही. तुम्ही माझी फसवणूक करत आहात. तुम्ही माझे मन खूप दुखावले आहे.
सुनील तिला सांगतो की हे माझे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आहे. मी कोणाशी बोलतोय, कोणाला भेटतोय, तुला या गोष्टी माहीत असणे आवश्यक नाही. या घरात तुला दिवसातून 3 वेळचे जेवण वेळेवर मिळत आहे. महालासारखं घर मिळालं आहे. तर तू तुझे आयुष्य इथे शांतपणे जग ना. तुला सर्व काही वेळेवर मिळत आहे ना. मग आता माझ्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. शीतल म्हणते की तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे, 7 फेरे घेतले आहेत, एकत्र सोबत सुखात आणि दुःखात राहण्याची शपथ घेतली आहे. तुमच्या या आयुष्यावर माझाही तितकाच हक्क आहे. लग्नानंतर हे तुमचे वैयक्तिक आयुष्य राहिले नाहीये, यावर माझा पूर्ण अधिकार आहे. सगळं जाणून घेण्याचा, तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे. आणि तुमच्या या सगळ्या चुका मी अजिबात माफ करणार नाही. मी हे सर्व अजिबात सहन करणार नाही. त्या दिवशी शीतल आणि सुनीलमध्ये खूप भांडण झाले. शीतल पुन्हा तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की आई, मी आता या घरात राहू शकत नाही. हे लोक सतत मला टोमणे मारत होते. तोपर्यंत सर्व ठीक होते, पण सुनीलही माझ्याशी चांगला वागत नाही. हे सुद्धा मी सहन केलं, पण सुनीलने मला फसवून बाहेरच्या मुलींसोबत चुकीचे संबंध ठेवत आहे, त्यांच्यासोबत मजा मस्ती करत आहे. हे मी अजिबात सहन करणार नाही. आता मी या घरात एक क्षणही राहू शकत नाही. माझा नवरा मला म्हणतो की त्याच्यावर माझा कोणताच अधिकार नाही, पण शीतलची आई तिच्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगते की घाईघाईत असे कोणतेही पाऊल उचलू नकोस, अन्यथा तुला त्याचा आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल आणि तुला त्या गोष्टींचा आयुष्यभर पस्तावा राहील. मात्र त्याच दिवशी सुनीलने शीतलला बेदम मारहाण करून घरातून लाथ मारून हाकलून दिले होते. आता शीतल पुन्हा त्या घरी जात नाही आणि तिथून ती सरळ पोलीस ठाण्यात जाते आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करते आणि नंतर ती आपल्या आईच्या घरी परतते. शीतल सुनीलची सर्व वाईट कृत्य तिच्या आई वडिलांना सांगते, ज्यामुळे तिच्या वडिलांनाही खूप दुःख होते. त्यानंतर शीतल तिच्या आई वडिलांच्या घरी राहू लागते आणि काही काळानंतर दोघांचा घटस्फोट होतो. 5 महिन्यानंतर तिने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. शीतल तिच्या आई वडिलांच्या घरी राहते आणि मुलाला 3 वर्ष वाढवते आणि जेव्हा ते मूल थोडेसे चालायला लागते तेव्हा तिने दिल्लीत राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीला फोन केला. तिचे नाव प्राची आहे. तेव्हा ती प्राचीला सांगते की प्राची, तू ज्या ठिकाणी जॉब करतेस त्या ठिकाणी काही जागा शिल्लक आहेत का? जर असेल तर प्लीज मला कळव. मलाही नोकरी करायची आहे, कारण आता माझी मुलगीही मोठी झाली आहे. मला आता माझ्या आई वडिलांवर ओझे बनायचे नाही, स्वतः कष्ट करून कमवायचे आहे. तेव्हा प्राची शीतलला सांगते की हो, का नाही, माझ्या घराजवळ एक शाळा आहे. तिथे शिकवण्यासाठी शिक्षिकाची गरज भासली तर ही नोकरी तू करू शकतेस. तुला त्या ठिकाणी चांगला पगारही मिळेल. तेव्हा शीतल सांगते की ठीक आहे, तू मला 1-2 दिवसात विचारून कळव आणि जर तिथे माझी नोकरी निश्चित झाली तर मी तिथे येऊन जाईन. आता मित्रांनो, शीतलची मैत्रीण शाळेत जाऊन त्यांच्याशी बोलते आणि शाळेत शीतलची मुलाखत करून घेते. शीतलची तिथे शिक्षिका म्हणून निवड झाली आणि ती 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवू लागते. तेव्हा तिथे चांगला पगारही मिळतो आणि ती मुलांना वेगळी शिकवणीही देत असते. अशा प्रकारे तिचे जीवन आता चांगले चालले होते. शीतलचा स्वभाव अतिशय विनम्र होता आणि अवघ्या 2 वर्षात ती संपूर्ण शाळेतील सर्व मुलांची आणि तिच्या सर्व स्टाफची आवडती शिक्षिका बनली होती. सर्वांनी तिला खूप आदर आणि सन्मान दिला. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांची तब्येत बिघडली, म्हणून त्यांनी शीतलला घरी बोलावून सांगितले की मी बरी होईपर्यंत तुम्ही हे पद सांभाळा आणि शाळेला चांगले मॅनेज करा. मित्रांनो, जेव्हा शीतल शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळते तेव्हा शाळेत मुलांचे नवीन प्रवेश आणि नवीन ॲडमिशन सुरू झालेले होते. शीतल आपल्या कार्यालयात बसून
तिच्या देखरेखीखाली मुलांचे प्रवेश घेत होती आणि तेव्हाच शाळेत अचानक तिचा घटस्फोटित पती सुनील आपल्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी शाळेत आला होता. मात्र प्रवेशांपूर्वी मुलांची चाचणी घेतली जात होती आणि सुनीलने आपल्या मुलाला परीक्षेसाठी पाठवले होते आणि स्वतः बाहेरील वेटिंग हॉलमध्ये जाऊन बसला होता. मग तो विचार करतो की इथल्या मुख्याध्यापकांना भेटून इथली फी आणि पुस्तके कुठून विकत आणायची या सर्व प्रकारांची माहिती विचारून घेतो. तो तिथून उठतो आणि निघू लागतो, पण तेवढ्यात त्याला शीतल दिसते. शीतलला पाहून तो आश्चर्यचकित होतो. तो लगेचच तिथल्या एका विद्यार्थ्याला विचारतो की या मॅडम इथे काय काम करतात. तेव्हा त्या विद्यार्थ्याने सांगितले की त्या आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत. हे ऐकून सुनील आणखीनच गोंधळून जातो. आता शीतल त्याच्या दिशेनेच येत होती. तिला त्याच्या दिशेने येताना पाहून तो स्वतःचे तोंड लपवतो आणि बाहेर जाऊ लागतो. पण शीतल त्याला मागून ओळखते आणि तिच्या गार्डला सांगून त्याला ऑफिसमध्ये यायला सांगते. म्हणून तो गार्ड सुनीलला बोलावून घेऊन येतो. शीतल त्यांच्या ऑफिसमध्येच बसलेली होती. सुनील आत येण्याची परवानगी घेऊन आत जातो. शीतलला बघून त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती आणि शीतललाही खूप आश्चर्य वाटत होतं. तेव्हा सुनील तिला विचारतो की तू इथे प्रिन्सिपल कशी झालीस. तेव्हा ती म्हणते की नाही, मी या शाळेत व्हाईस प्रिन्सिपल आहे. इथल्या प्रिन्सिपल मॅडमची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. कारण मी गेली 2 वर्ष इथे शिकवत आहे. पण तुम्ही इथे का आला आहात. तर सुनील म्हणतो की मी पण माझ्या मुलाचं ॲडमिशन घेण्यासाठी इथे आलो होतो. तर शीतल म्हणते की तुम्हाला मुलगा पण आहे. तर सुनील म्हणतो की हो, तुझ्यापासून घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं आणि तिच्यापासून मला एक मुलगा झाला जो आता 5 वर्षांचा आहे. म्हणून मला वाटले की त्याला आता शाळेत प्रवेश द्यावा. पण तू या शाळेत शिक्षिका आहेस हे मला माहीत नव्हतं. पण तेव्हा तू तर तुझ्याच घरात राहत होतीस ना, मग तू किती दिवसांपासून इथे राहत आहेस. तर शीतल म्हणते की हो, मी सुद्धा 3-4 वर्ष घरीच राहिले. पण मला तिथे काही काम मिळालं नाही म्हणून मला इथे यावं लागलं आणि देवाच्या कृपेने मी आज एक शिक्षिका आहे आणि आनंदाने माझे जीवन जगत आहे. मग तो तिला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारतो की त्या मुलाचं काय झालं. तेव्हा शीतल सांगते की तुमच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर 5 महिन्यांनी मी एका गोंडस मुलीला जन्म दिला जी आता 6 वर्षांची आहे. हे ऐकून सुनील म्हणाला, प्लीज मलाही माझ्या मुलीशी भेट घालून दे. तेव्हा शीतल म्हणाली की तुमची मुलगी. तुमच्या या तोंडाने तिचं नावही घेऊ नका. काय म्हणाला होता तुम्ही मला की कोणतंही मेडिसिन घेऊन या मुलाला पाडून टाक. मग आता कोणत्या हक्काने तुमची मुलगी बोलत आहात. ती फक्त माझी मुलगी आहे. तिने आजपर्यंत तिच्या वडिलांना कधी पाहिलं नाही. आजपर्यंत कधी तिचे वडील तिला भेटायला आले नाहीत आणि असंही मी तिला कधीच तिच्या वडिलांची उणीव भासू दिली नाही. पण सुनील खूप आग्रह करतो की प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो की एकदा मला माझ्या मुलीला दाखवून दे. ती आता खूप मोठी झाली असेल. पण शीतल म्हणते की तुम्ही जेव्हा मला लाथ मारून आपल्या घरातून बाहेर हाकलून दिलं होतं तेव्हा ही ती माझ्या पोटातच होती. तेव्हाही तुम्हाला एकदाही असा विचार आला नाही की हिच्या पोटात माझं मूल आहे. ती त्याचं पालन पोषण कसं करणार, ती तिचे आयुष्य कसे घालवणार आणि आज तुम्हाला तिच्यावर खूप प्रेम येत आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसच्या बाहेर निघा. सुनील तोंड पाडून तिथून बाहेर पडतो. त्याचा मुलगा तिथल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता म्हणून तोही तसाच प्रवेश घेऊन घरी परततो. आता सुनील रोज आपल्या मुलाला शाळेत सोडायला आणि घ्यायला यायचा आणि त्याचप्रमाणे तो कधी फी जमा करायला तर कधी मुलाची वही घ्यायला यायचा आणि शीतलला भेटायचा प्रयत्न करायचा. शीतल जेव्हा या गोष्टीला वैतागली तेव्हा ती तिच्या गार्डला सांगते की आज नंतर कोणत्याही मुलाचे पालक मला भेटायला आले तर त्यांनी आधी मला कळवावे, त्यानंतरच ऑफिसमध्ये पाठवावे. कोणीही न विचारता कार्यालयात येऊ नये. यानंतर जेव्हा जेव्हा सुनील शीतलला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असे
तेव्हा सुरक्षा रक्षक त्याला बाहेरून अडवायचा आणि आत जाऊ देत नव्हता, कारण शीतल मॅडमने त्याला आत पाठवायला खास नकार दिला होता. आता शीतलला कसं भेटावं ते कळत नव्हतं. असाच वेळ निघून गेला. याच दरम्यान शीतलची भेट शुभम नावाच्या मुलाशी होते, जो अतिशय स्वच्छ मनाचा आणि उदार मुलगा होता. त्यालाही शीतल खूप आवडायची. त्याचा बाजारात मोठा घाऊक वैद्यकीय व्यवसाय होता. मुलगा चांगला होता, त्यामुळे शीतल आणि शुभम हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. कारण शीतलही विचार करू लागली की अजून बरेच आयुष्य उरलेले आहे आणि सगळे लोक माझ्याकडे वाईट नजर टाकत राहतात. असेही कधीतरी लग्न करायचंच आहे, तर मग शुभम सोबतच का करू नये? असेही मी त्याला आवडते आणि तो एक चांगला दयाळू मुलगा आहे. काही दिवसांनी शुभम शीतलला प्रपोज करतो आणि दुसऱ्याच दिवशी शीतल त्याचा प्रपोज स्वीकारते. मग दोघेही प्रेमाबद्दल बोलू लागतात. पण एके दिवशी शुभम रात्री शीतलला म्हणतो की तू आत्ता माझ्या घरी ये, मला आत्ताच तुला भेटावंसं वाटत आहे. तेव्हा शीतलने सांगितलं की मी मध्यरात्री घरी एकटी भेटू शकत नाही आणि फोन कट करून देते. 1-2 दिवसांनी शुभम पुन्हा तिला दिवसा फोन करून हॉटेलमध्ये भेटण्यास सांगतो. तेव्हा शीतल त्याला म्हणते की आधी तू माझ्याशी लग्न कर आणि मगच तुला पाहिजे तिथे घेऊन जा. मला काहीच हरकत नाही, कारण तिला समजले होते की त्याला फक्त माझा फायदा घ्यायचा आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम वगैरे काही नाही. त्याने चांगला आणि दयाळू मुलगा असल्याचे माझ्यासमोर सोंग घेतले होते. जेव्हा शीतल त्याला स्पष्टपणे नकार देते, तेव्हा शुभम तिच्याशी गैरवर्तन करू लागतो, तिला शिवीगाळ करू लागतो. हे सर्व ऐकून शीतल त्याच्याशी बोलणे थांबवते आणि कधीच कोणत्याही मुलाशी बोलत नाही आणि अशा प्रकारे तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या मुलीसोबत घालवण्याचा निर्णय घेते. मित्रांनो, नेहमी असे बघायला मिळते की ज्या स्त्रिया तिच्या पतीपासून काही वादामुळे घटस्फोट घेतात, तर लोक बहुतेक अशा स्त्रियांचा फायदा घेण्याचा विचार करतात. त्यांना प्रेमाचे वचन देऊन त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात, कारण ते विचार करतात की हिचा तर आता घटस्फोट झाला आहे, हिच्या मागे पुढे कोणीही नाही, वाटेल ते हिच्यासोबत करा, कोणीच काही बोलणार नाही. पण आपण शीतलसारख्या मुलींचा आदर मान राखलाच पाहिजे, जिने आपल्या धाडसाने आणि आपल्या कृत्याने आपले नाव कमावले आणि आयुष्यात कधीही आपली पावले डगमळू दिली नाही. आजही ती दिल्लीतील या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ती काही काळ प्रिन्सिपल झाली होती, पण आता शिक्षिका म्हणून तिच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि आपल्या मुलीसोबत तिचं आयुष्य आनंदाने जगत आहे. मग मित्रांनो, आजची गोष्ट कशी वाटली? कृपया शीतलसाठी 2 ओळी कमेंट लिहा. सुनील आणि शुभम सारख्या खोडकर मुलांबद्दल तुमचं मत काय आहे? कृपया आमच्यासोबत शेअर करा. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.